ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेंच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेचे उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीला अपघात, चारचाकी वाहनानं दुचाकींना उडवलं। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी। अंबरनाथ मधील अपघातात चौबेंचा वाहन चालक लक्ष्मण शिंदेसह तिघांचाही मृत्यू। लक्ष्मण शिंदेंना अचानक अटॅक आल्यानं वाहनावरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे चौबेंच्या गाडी धडकली, नातेवाईकांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघरच्या दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या 4 प्रचार सभा होणार। 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असताना सुद्धा कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरणाप्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। तर अमित ठाकरेंचा उद्या नवी मुंबई दौरा। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा अमित ठाकरे अभिवादन करणार। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मतदार यादीत घोळ यासह मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीत रणनीती ठरणार। उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्याच्या परतूर दौऱ्यावर, तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शांताबाई हिवाळे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आज आंदोलन। दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजप सद्बुद्धी आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। रेल्वेत हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या कारवाई त्यांच्यावर होणार। आत्महत्येचा तपास करण्यासाठी 3 पथकं नेमली। अर्णव खैरेसोबत प्रवास करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं सध्या काम सुरू। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार। शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही। सामनातनं शिंदेंवर टीका। तुमच्या हातात मत द्यायचं, मात्र निधी द्यायचं माझ्या हातात आहे। बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, तर याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरे यांचं मोठं विधान। तर गोगावलेंना काय बोलायचं ते बोलू द्या, मी लक्ष देत नाही। 40 वर्षांपासून मी टीका झेलतोय आणि रायगडमध्ये काम करतोय। गोगावलेंकडून होणाऱ्या टीकेवर तटकरेंचा पलटवार। राजकारणातील बाळकडू प्यायले नाहीत, ते माझ्यावर काय बोलणार, महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतेच सेक्युलर झालेत, जलील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध निवडून कसे आले, आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल, तर धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप। तर गुपित उघडू नये म्हणून शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप। महार वतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झालेली होती, पटोलेंची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। कार्यकर्त्यांनी हे दावे दूर ठेवून काम करावं, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षानं त्यांची आणि नेत्यांची दारं बंद करण्यात येतील, बावनकुळेंचा इशारा। काँग्रेसमध्ये प्रचंड अविश्वासाचं वातावरण। वडेट्टीवार नाना पटोलेंकडे पाहायला तयार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर काँग्रेस पार्टीमध्ये बूथपर्यंत विसंवाद, बावनकुळेंची टीका। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेत सुद्धा गेलंय। जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं, गोरेंची उमेश पाटलांवर टीका। रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणार। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव। महायुतीमध्ये शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1 आणि भाजपला 1 जागा। भाजपला 1 जागा मिळाल्यामुळे नाराजी वाढली। रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, तर जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश। यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीमध्ये बिघाड, तर आता राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक, तर भाजपकडून निखिल चिद्दरवार आणि काँग्रेसकडून डॉक्टर नदीम निवडणुकीच्या रिंगणात।
नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी भाजप उमेदवारांना धमकी देत असल्याचा हिना गावितांचा आरोप. शिवसेनेकडून भाजप उमेदवारांना फोडण्यासाठी साम दाम ही नीती वापरली जाते. माजी खासदार हिना गावित यांचा आरोप. तर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणात, तर 151 जागांसाठीच्या नगरसेवक पदासाठी 453 उमेदवारी अर्ज. नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये अपक्षांची संख्या अधिक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये राजकीय रंगत दिसणार. नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे पैठणमध्ये तळ ठोकून. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष काळजी घेत आहेत. अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं. सूत्रांची माहिती, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेऊ नये यासाठी सतर्कता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर नाशिकमध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी 56 उमेदवार रिंगणात. 266 नगरसेवक पदाच्या जागांसाठी तब्बल 1028 उमेदवार रिंगणात. तर भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या येवल्यामध्ये महायुतीमधील पक्ष आमने सामने. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी या बंगल्याची डागडुजी बंद. कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कामांवर बहिष्कार. थकीत बिलांचे पैसे मिळेपर्यंत काम सुरू न करण्याचा कंत्राटदारांचा इशारा. वाशिममध्ये भाजपच्या अभियंता सेलच्या धनंजय घुगेंना मिळालेली उमेदवारी दुसऱ्याला दिली. धनंजय घुगेंनी शहरात लावले बॅनर्स. पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी देणाऱ्यांचे हे बॅनर्स लावून आभार मानले. बीडमधील शिवसंग्रामचे युवा नेते पांडुरंग आवारे पाटील, दिलीप गोरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, तर ऐन निवडणुकीमध्ये शिवसंग्राम पक्षाला धक्का. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र. ठाकरेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादीनं 1 जागा सोडली, तर राष्ट्रवादी 25 जागेवर लढणार. विकास कामांच्या मुद्द्यावर दौंड नगरपालिकेमध्ये एकत्र लढणार. लातूरमधील उदगीर नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पुन्हा आक्रमक. एमआयएमनं 40 पैकी 26 जागांवर उमेदवार दिलेत. उदगीरमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा एमआयएमचा आरोप. पुण्यातील लवासा प्रकरणी जनहित याचिका दाखल. पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय मार्फत कारवाईचे आदेश देण्याची मागणी. जनहित याचिकेवर 19 डिसेंबरला सुनावणी होणार. याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही समावेश. तर अॅडव्होकेट नानासाहेब जाधवांनी दाखल केली आहे जनहित याचिका. आयटीआय मधील 8,000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीसोबत शासनाचा सामंजस्य करार. राज्यातील 45 आयटीआय मधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. कार्यक्रमातील गोंधळाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल. मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यामुळे हा गोंधळ झाल्याची माहिती. प्रेक्षकांनी चक्क खुर्च्या फेकत गोंधळ घातला. पुण्यात नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन, तर स्थानिक नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिया विधी. नवले पुलावरील अपघातानंतर स्थानिकांचं आंदोलन. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे 632 शिक्षकांचं वेतन रखडलं. हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा वेतन मिळत नसल्याचा शिक्षकांचा आरोप. मागील 8 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे शिक्षकांचा संताप. मंगळवारी शिक्षकांच्या थकीत वेतनासंदर्भात बैठक होणार असल्याची ही माहिती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.